आंबेगावात सरकारी बंधाऱ्यावर जेसीबी फिरवला, अतिक्रमण करणाऱ्यावर गुन्हा दाखल, शेतकऱ्याची तहसीलदारांकडे धाव. टेंभुर्णी परिसरात शेतजमिनीच्या वादातून शेतकऱ्याला जीवे मारण्याची धमकी, टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल. जाफराबाद तालुक्यातील आंबेगाव शिवारात एका इसमाने चक्क सरकारी माती बंधारा जेसीबीच्या सहाय्याने सपाट करून त्यावर अतिक्रमण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडित शेतकऱ्याने तहसीलदारांसह कृषी विभागाकडे दाद मागितली आहे. टेंभुर्णी येथील शेतकरी बालप्रसाद दिलीप इंगळे यांच्या आंबेगाव शिवारात गट क्रमांक 361 मध्ये शेती आहे. त्यांच्या जमिनीच्या दक्षिण बाजूला कृषी विभागाने सुमारे 20 वर्षांपूर्वी जलसंधारण माती बंधारा बांधला होता. मात्र दिनांक 11 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास आंबेगाव येथील सुखदेव भाऊराव चिडे यांनी जेसीबी मशीन लावून हा सरकारी बंधारा पूर्णपणे सपाट केला. इतकेच नव्हे तर त्या ठिकाणी डब्बर खडी टाकून बांधारा बुजवण्यात टाकण्यात आलाय. गैर अर्जदाराने संबंधित शेतकऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. हा माती बंधारा पावसाळ्याचे पाणी अडवण्यासाठी अत्यंत महत्वाचा होता. तो बुजवल्यामुळे आता पावसाळ्याचे सांडपाणी थेट इंगळे यांच्या शेतात घुसून मोठ्या आर्थिक नुकसानीची भीती निर्माण झाली आहे. बालाप्रसाद इंगळे यांनी या कामाला विरोध केला तेव्हा गैर अर्जदाराने त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र विनंती मान्य करण्याऐवजी सुखदेव चिडे यांनी संताप व्यक्त केलाय. हा बंधारा माझ्या शेतात आहे, मी तो सपाट करणारच, तुला काय करायचे ते कर, असे म्हणत त्याने अश्लील शिवीगाळ केली. तसेच पुन्हा जर माझ्या नादी लागला तर तुला जीवाने मारून टाकेन, अशी गंभीर धमकी बालाप्रसाद इंगळे यांनी दिली. टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा. या गंभीर प्रकारानंतर बालाप्रसाद इंगळे यांनी दिनांक 12 मे 2026 रोजी टेंभुर्णी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत सुखदेव चिडे याच्या विरुद्ध कलम 352, 351, 351(3) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर पुढील तपास सुरू आहे.